नमस्कार. या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्रात आपण सोलार वॉटर पंपाचे इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगवर प्रभुत्व मिळण्याचा प्रवास सुरू करणार आहोत. आमच्या सोबत या जसे आपण एका यशस्वी सेटअपची खात्री करण्यासाठी आवश्यक कॉम्पोनंट्स, इन्स्टॉलेशन प्रोसिजर्स आणि ऑपरेशनल इनसाइट्सचा शोध घेणार आहोत. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: सोलार वॉटर पंप तयार करणे आणि टेस्ट करणे. प्रथम आपण अशी टूल्स, मटेरियल्स आणि इक्विपमेंट पाहूया जी एक सोलर वॉटर पंप तयार करण्यासाठी आणि टेस्टिंगसाठी आवश्यक आहेत. आपल्याला अशी टूल्स, मटेरियल्स आणि इक्विपमेंट आवश्यक आहेत जसे सोलार पीव्ही मॉड्यूल 335 वॉट्स 38.16 व्होल्ट 2 संख्या, BLDC मोटर पंप सेट 750 वॉट 48 to 72 व्होल्ट DC 1 संख्या, स्टील वॉटर टँक प्लंबिंग पाईपसह 2 संख्या, कंट्रोल पॅनल खालील सह डिजिटल DC व्होल्ट मीटर 1 संख्या, डिजिटल DC एम्प मीटर 1 संख्या, DC MCBs 2 संख्या, DC टर्मिनल्स आणि पॅच कॉर्ड्स, स्पॅनर्स, नाईफ, स्क्रूड्रायव्हर, मल्टीमीटर आणि DC क्लॅम्प मीटर. पुढे आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत की कोणत्या प्रकारचे वातावरण सोलार वॉटर पंप इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक असते. सोलार पंप इन्स्टॉलेशनसाठी इष्टतम वातावरण तयार करणे हे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी, कार्यक्षम ऊर्जा निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी आणि शेवटी प्रणालीची एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहे. सोलार पॅनल उभे करण्यासाठी एक परफेक्ट सेटिंग म्हणजे एक विशाल, मोकळा शेतीचा प्रदेश आहे. सूर्य वरून किरणे सोडतो आणि पूर्ण प्रदेश प्रकाशित करतो. पुढे आपल्याला सोलार पंप इन्स्टॉल करण्यासाठी लोकेशन निश्चित करणे गरजेचे आहे. कामगिरी जास्तीत जास्त प्रभावी होण्यासाठी आपल्या सोलार पंप सिस्टीमचे लोकेशन निवडणे आणि तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक पाण्याच्या स्रोताजवळ असणे हे लांब केबल्समुळे होणारे ऊर्जेचे नुकसान कमी करण्यासाठी आणि सिस्टीमची कामगिरी उत्कृष्ट होण्यासाठी महत्त्वाचे आहे. ही देखील खात्री करणे अत्यावश्यक आहे की निवडलेला प्रदेश कोणत्याही अडथळ्यांपासून मुक्त आहे, जसे झाडे किंवा बिल्डिंग ज्या सोलार पॅनल्सवर सावली टाकू शकतील. सोलार पॅनल सिस्टीमच्या इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये बांधकाम महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे स्ट्रक्चर माउंट करण्यासाठी आणि अनेक SPV मॉड्यूल्सचे वजन पेलण्यासाठी मजबूत पायाची खात्री होते. बांधकामामध्ये अनेक अत्यावश्यक पायऱ्या सामील आहेत. प्रथम, स्ट्रक्चर माउंट करण्यासाठी आणि इलेक्ट्रिकल ग्राउंड पॉइंटसाठी खड्डा तयार करा, ज्यामुळे खात्री होईल की जास्तीत जास्त कार्यक्षमता, योग्य प्लेसमेंट आणि सुसंगतपणा आहे. पुढे, सिमेंट कॉन्क्रीट तयार करा. ते काळजीपूर्वक मिश्रित करून आणि खड्ड्यामध्ये ओतून एक ठोस आणि टिकाऊ पाया तयार करा. अखेरीस, स्ट्रक्चर उभे करा. ते काळजीपूर्वक असेंब्लिंग करून आणि ते पायाच्या वरच्या जागेमध्ये पक्के स्थापित करा, ज्यामुळे ते SPV मॉड्यूल्सच्या रचनेला सपोर्ट करण्यास तयार होईल. सोलार पॅनल्सच्या वैशिष्ट्यांची निवड आवश्यकतांवर आधारित पंपाच्या वैशिष्ट्यांसह जुळली पाहिजे. पुढे, काळजीपूर्वक केलेल्या बांधकामाद्वारे एका जोमदार पायाची खात्री करणे हे सोलार पंप सिस्टीमच्या यशस्वी इन्स्टॉलेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे, ज्यामुळे विविध प्रकारच्या वातावरणीय स्थितींमध्ये सिस्टीमची जास्तीत जास्त कामगिरी आणि टिकाऊपणासाठी सुलभता मिळते. अतिरिक्तपणे, सिस्टीमचे कार्य अखंडपणे चालू राहण्याची खात्री करण्यासाठी अत्यावश्यक प्लंबिंग काम पार पाडणे महत्त्वाचे. हे निश्चित केल्यामुळे स्पष्ट होते की पंप ॲक्टिव्हेट करण्यासाठी सिरीज किंवा पॅरलल पैकी कोणते कनेक्शन आवश्यक आहे. या सिस्टीमसाठी एक उचित पंप कंट्रोलर सिलेक्ट करणे आवश्यक असते. पुढे आपण पाहूया की कशाप्रकारे सोलार वॉटर पंप सिस्टीमला विभिन्न कॉम्पोनंट्स कनेक्ट करावे. आपण सोलार पॅनल, पंप आणि पंप कंट्रोलर असे कॉम्पोनंट कनेक्ट करणार आहोत, ज्यामुळे त्यांच्या इंटिग्रेशनची एक व्यापक समज प्राप्त होईल. या प्रात्यक्षिकासाठी आपण पॅरललमध्ये कनेक्ट केलेले 335 वॉट सोलार पॅनल्स, एक HPDC वॉटर पंप आणि एक पंप कंट्रोलर वापरणार आहोत,
जसे अगोदर नमूद केले आहे. हे सर्व कॉम्पोनंट्स त्यांच्या संबंधित लोकेशनमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. प्रथम सोलार पॅनल्सच्या वायर्स निश्चित करा आणि त्या MC4 कनेक्टर्सना कनेक्ट करा. रेड वायर्स मेल MC4 कनेक्टरला आणि ब्लॅक वायर्स फिमेल कनेक्टरला जोडा. यामुळे योग्य पोलॅरिटीची खात्री होते. पंप कंट्रोलर स्थापित करून आता वॉटर पंप वायर अप करण्याची वेळ आली आहे. खात्री करा की सर्व कनेक्शन्स पक्की आणि योग्य प्रकारे इन्सुलेटेड आहेत. या प्रक्रियेच्या दरम्यान आवश्यक असल्यास वायर्स एक्सटेंड करण्याची तयारी ठेवा आणि पाण्याच्या सुरळीत प्रवाहाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही प्लंबिंग कामे पूर्ण करा. ही कनेक्शन्स बनवण्यापूर्वी खात्री करा की सोलार पॅनलच्या केबल्स पंप कंट्रोलरला कनेक्टेड नाहीत. यामुळे शॉक बसण्यास प्रतिबंध होतो. अखेरीस सोलार पॅनल्सच्या केबल्स पंप कंट्रोलरला कनेक्ट करा आणि स्विच फ्लिप करा. पंपामधून पाणी वाहत असल्याचे निरीक्षण करा, जे आपण काळजीपूर्वक बनवलेल्या कनेक्शन्सची साक्ष आहे. पुढे आपण सर्व डिव्हायसेसचे इलेक्ट्रिकल कनेक्शन प्रदर्शित करण्यासाठी पर्यायी पद्धत पाहूया. ही पद्धत अगोदर वर्णन केलेल्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे इलेक्ट्रिक कनेक्शन फेजविषयी एक नवीन दृष्टिकोन सादर करते. हा कंट्रोल पॅनलचा ब्लॉक डायग्राम आहे, जेथे सोलार पॅनल आणि पंप कनेक्ट होणार आहेत. आवश्यक असलेले सर्किट ब्रेकर्स देखील येथे सामील केले जातील. ॲम्पमीटर्स आणि व्होल्टमीटर्स सोलार पॅनलवर व्होल्टेज आणि करंट चेक करण्यासाठी जोडलेले आहेत. प्रथम आपण 2 सोलार PV मॉड्यूल्स लोकेट करूया. प्रत्येक मॉड्यूलमध्ये 335 वॉट्स रेटिंग आहे आणि ते अगोदरच इन्स्टॉल केलेले आहे. आपले पुढचे कार्य आहे त्यांच्या सुसंगत वायर्स निश्चित करणे. पुढे आपण या वायर्स काळजीपूर्वक कंट्रोल पॅनलला कनेक्ट करणे गरजेचे आहे. ते BLDC मोटर पंप सेटचे तपशील पूर्ण करण्यासाठी सिरीजमध्ये कनेक्ट करणे आवश्यक आहे. या सेटसाठी 750 वॉट पॉवर आवश्यक आहे, त्यामुळे येथे अचूकता महत्त्वाची आहे. सेफ्टी टिप: पुढे जाण्यापूर्वी खात्री करा की सर्व लोड स्विचेस ऑफ पोझिशनमध्ये आहेत, ज्यामुळे सेटअप प्रोसेसच्या दरम्यान कोणत्याही अपघाती ॲक्टिव्हेशनला प्रतिबंध होईल. पुढे आपण सोलार PV मॉड्यूलच्या कनेक्टेड वायर्स घेणार आहोत आणि त्या कंट्रोल पॅनलवर योग्य स्थितीत घट्ट जोडणार आहोत. सोलार PV मॉड्यूलपासून कनेक्टेड वायर्स काळजीपूर्वक हाताळा. खात्री करा की त्या कुठेही गुंतलेल्या किंवा गाठी झालेल्या नाहीत. निर्दिष्ट पोझिशनची तपासणी करा जेथे वायर्स कंट्रोल पॅनलमध्ये जोडल्या जाणार आहेत. प्रत्येक वायर कंट्रोल पॅनलवर तिच्या सुसंगत टर्मिनलसह जुळवून घ्या. काळजी घ्या की पोलॅरिटी अचूक जुळत आहे, ज्यामुळे कोणतेही संभाव्य शॉर्ट सर्किट किंवा सिस्टीमची हानी टाळली जाईल. एकदा जुळवून घेतल्यानंतर आपण सर्व कनेक्शन्स टाईट आणि सिक्युअर असल्याची खात्री करून प्रत्येक वायर तिच्या टर्मिनलशी घट्टपणे जोडणार आहोत. आता आपण सोलार पॅनलचा करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी कंट्रोल पॅनलचे DC व्होल्टमीटर आणि DC ॲम्पमीटर कनेक्ट आणि कॉन्फिगर करूया. प्रत्येक मीटरची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स काळजीपूर्वक कंट्रोल पॅनलवर संबंधित टर्मिनलशी जोडणे सुरू करा. एक पक्के कनेक्शन झाल्याची खात्री करा, ज्यामुळे रीडिंग्समधील कोणत्याही चुका टाळल्या जातील. पुढच्या पायरीमध्ये दुसऱ्या सर्किट ब्रेकरचे कनेक्शन सामील आहे. हे कनेक्शन सिस्टीममध्ये इलेक्ट्रिकल पॉवरचे योग्य डिस्ट्रीब्युशन आणि मॅनेजमेंटची खात्री करते. त्यापाठोपाठ सर्किट पूर्ण करण्यासाठी आणि पंपचे ऑपरेशन सक्षम करण्यासाठी आवश्यक असतील त्याप्रमाणे पंपमधून अतिरिक्त वायर्स कनेक्ट केल्या जाऊ शकतात. आता आपल्या पंप सिस्टमचे कॉम्पोनंट्स ठळक करण्यासाठी आपण काही वेळ घेऊया. यामध्ये इंटरफेस आणि वेग दोन्हींवर देखरेख आणि नियमन करण्यासाठी डिझाईन केलेले कंट्रोलर युनिट सामील असतात, ज्यामुळे संपूर्ण सेटअपची कार्यक्षमता आणि कामगिरीत वाढ होते. वॉटर पंपला पॉवर अप करण्यासाठी आवश्यक ती कनेक्शन्स बनवा. आपण अजून पुढे जाण्यापूर्वी आपण खात्री करूया की आपल्या सिस्टीमला आवश्यक असलेल्या अत्यावश्यक रिसोर्सची म्हणजे पाण्याची उपलब्धता आहे. आपण पडताळणी करूया की तळाचा टँक, जो आपला नैसर्गिक पाण्याचा स्रोत म्हणून काम करतो, तो पुरेसा भरलेला आहे आणि ऑपरेशनसाठी तयार आहे. सर्व कनेक्शन्स बनवून झाल्यानंतर काळजीपूर्वक सिस्टीमचा स्विच किंवा लोड चालू करा. खात्री करा की सर्व कनेक्शन्स आपल्या जागेवर व्यवस्थित आणि उत्तम स्थितीत आहेत. आता सिस्टीमचे संपूर्ण टेस्टिंग करण्याची वेळ आहे.
आपण आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये उपलब्ध असलेली अचूकता साधने, DC व्होल्टमीटर आणि DC एम्पमीटर हे करंट आणि रीडिंग्स दोन्हींची काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी वापरणार आहोत. हे संपूर्ण मूल्यांकन खात्री करते की आपली सिस्टीम इच्छित मापदंडांमध्ये ऑपरेट होत आहे आणि त्याची कामगिरी आणि कार्यक्षमतेद्वारे मौल्यवान माहिती देत आहे. सिस्टम ॲक्टिव्हेट झाल्यानंतर निरीक्षण करा की पाणी तळाच्या स्टील टँकमधून वरच्या स्टील टँकमध्ये पंप केले जात आहे. हे आपली सिस्टम उत्कृष्टपणे काम करत असल्याची पुष्टी करते. लक्ष द्या की ही वॉटर पंप सिस्टम केवळ दिवसाच्या वेळी काम करते आणि यासाठी बॅटरीची आवश्यकता नाही. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की सोलार वॉटर पंप सिस्टमसाठी एक सर्वोत्तम उपयुक्त लोकेशन निवडणे, सोलार वॉटर पंप तयार करणे आणि इन्स्टॉल करणे आणि इन्स्टॉलेशन केल्यानंतर सोलार पॅनल्सची टेस्ट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.